मनु देवी के जाने के बाद मेरे साथ ऐसा हुआ कि मैं मेरे घर वाले को नहीं बता सकता, लेकिन आपको बता सकता हूँ, इसलिए मिनी ब्लॉग पूरा देखो और फॉलो कर लो. तर आम्ही गेलते मागच्या व्हिडिओनी मनोदेवीला आम्ही वर जात तरी अलाउड नाही होतं जाणं, तरी बी आम्ही गेले. त्या ठिकाणी एक मंदिर होतं, त्या मंदिराच्या अंदर गेलो तर दगडातून पाणी काय होतं, ते काय आहे का चमत्कार आहे ते देवीलाच माहिती. मग आम्ही अजून निघाले वर जासाठी आणि म्हणतात सिंह राहतो 5 वाजता 6 वाजता सिंह येतो. देवीच्या मंदिराचा गेट बंद होऊन जाते, पण आम्हाला अजून चूल मस्ती चाला म्हटलं वर जे होईन ते होऊन पाहून घेऊ. रस्ता एवढा डेंजर होता की आम्हाला पाय बी टाकतो नाही, पण कसं मग अवकाय करून आम्ही सवडले वर. अजून वरील सवडले, अजून तर वरले बाकी आहे. ज्यांना अजून आपल्याला फॉलो नाही करायचं पटापट फॉलो करून टाका. रस्ता भलता डेंजर आहे. असं वाटते मी एवढा पहाडचा ओढते, मी पुरा थकून गेला, म्हणजे फुसफुस करायला लागला ना माझ्या एवढं सवडणं मी जिंदगीत चावलेली. एवढा आपले मित्र मागत होते एवढ्या महिन्यात वर चावले. व्ह्यू एकच नंबर. आता तुम्ही पुढे पहा काय काय होते आमच्यासोबत. फक्त तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. व्ह्यू आणि एवढा खतरनाक तुम्हाला काय सांगू पावसाळ्यात अजून मला मजा येते. मग आम्हाला तिकडून काय त्यांनी आवाज आला, मग आम्ही पुढे निघायसाठी यायला म्हटलं जाऊ नका, मग या जीव घाबरे भाऊ. मग इकडे पुढे आले आम्ही, तर काही घाबरायचं काही गोष्ट नाही होती. आणि पाण्याचा आवाज येत होता. इकडे पुरा जंगला सारखं, तिकडे कोणीच नाही. आम्ही फक्त 4-5 जण होते. आम्ही आले म्हणून देऊन घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.